नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल, यामुळे शेती पिकाचं अतोनात असं नुकसान होतं आहे. महाराष्ट्रातील असं एकही जिल्हा राहिला नाही, एकही तालुका राहिला नाही की या तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी किंवा महापुरामुळे शेती पिकाचं नुकसान झालं नाही. शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी या महापुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे हिसकावून घेतलं. या सप्टेंबर महिन्यासाठी स्पेशल महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकरी बांधवांचं जेवढं नुकसान झालं आहे त्यासाठी एक जी आर काढण्यात आला आहे. 18 ऑक्टोबर 2025ला हा जी आर काढला आहे आणि 3258 कोटींची मदत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जाहीर केलेली. ही मदत शेतकरी बंधूंनो लवकरच तुमच्या खात्यावरती वितरित केली जाईल. या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामधील किती शेतकरी पात्र केलेत, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी निधी किंवा मदतीची तरतूद किती आहे, किती कोटींची मदत या ठिकाणी त्या जिल्ह्याला दिलेली आहे, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता बघूयात. महाराष्ट्रातले सर्व जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले. प्रत्येक जिल्ह्यांसाठी तालुक्यांसाठी ही मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. चला तर या ठिकाणी बघूयात की कोणत्या जिल्ह्यांसाठी किती मदत महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर झालेली आहे. तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्यायचे आहे की ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे. बघा, नागपूर विभागासाठी या ठिकाणी नागपूर असेल, चंद्रपूर असेल, सर्व जिल्ह्यांसाठी मदत आलेली आहे. नंतर अमरावती असेल, पुणे असेल, या ठिकाणी कोकण असेल, नाशिक असेल, सर्व जिल्ह्यांसाठी मदत या ठिकाणी जाहीर झालेली. नागपूर जिल्ह्यासाठी बघू शकता 1,02,850 शेतकऱ्यांची संख्या बाधित दाखवण्यात आलेली आहे. 1,12,00,000 रुपये या ठिकाणी निधींची तरतूद केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी बघू शकता 93,895 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवण्यात आलेली. 69,46,46,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली. वर्धा जिल्ह्यासाठी या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांची संख्या 1,49,546 या ठिकाणी दिलेली आणि मदत या ठिकाणी 142,40,00,000 रुपये या ठिकाणी दिलेली. भंडारा जिल्ह्यामध्ये 18,953 शेतकरी बाधित दाखवण्यात आलेले. रक्कम या ठिकाणी बघू शकता 10,48,00,000ची मदत या ठिकाणी दिलेली. गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 6,398 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवलेली आहे. 3,50,00,000 रुपये या ठिकाणी मदत जाहीर झालेली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 5,326 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवण्यात आलेली. 2,67,00,000 या ठिकाणी मदत जाहीर केलेली. ही झाली नागपूर विभागासाठी. नंतर अमरावती विभागामध्ये बघा, अकोला जिल्ह्यातील या ठिकाणी 2,09,454 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवण्यात आलेली आहे. या ठिकाणी 162,95,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघू शकता 48,071 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवण्यात आलेली. 38 कोटींची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 2,21,384 शेतकऱ्यांची बाधित संख्या दिलेली आहे आणि 262,08,00,000 या ठिकाणी रक्कम मदत जाहीर केलेली आहे. पुणे विभागासाठी बघू शकता सातारा जिल्ह्यासाठी दिलेली मदत शेतकऱ्यांची संख्या 3,388 दिली आहेत आणि रक्कम या ठिकाणी 2,49,00,000 रुपये या ठिकाणी दिलेली. सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 6,78,592 शेतकऱ्यांची बाधित संख्या दिलेली आहे आणि मदत या ठिकाणी 772,36,00,000 रुपये या ठिकाणी दिलेली आहे. नंतर पुणे जिल्ह्यासाठी बघू शकता 52,789 शेतकऱ्यांची बाधित संख्या दिलेली. 34,42,00,000ची मदत या ठिकाणी दिलेली. सांगली जिल्ह्यामध्ये बघू शकता 90,420 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवलेली. 114 कोटी या ठिकाणी रक्कम या ठिकाणी जाहीर झालेली आहे. नंतर या ठिकाणी नाशिक विभागामध्ये बघू शकता नाशिक जिल्ह्यासाठी या ठिकाणी 4,09,474 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवलेली आहे. या ठिकाणी 317,15,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये बघू शकता 16,357 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवलेली आहे. 10,22,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 931 शेतकरी बाधित दाखवण्यात आले. 53,00,000ची मदत या ठिकाणी जाहीर झालेली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जळगाव जिल्ह्यासाठी मदत या ठिकाणी दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने 299,94,00,000ची. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची बाधित संख्या दिलेली या ठिकाणी बघू शकता 8,27,118 तर मदत दिलेली 846,96,96,00,000ची.
नंतर कोकण विभागासाठी शेतकरी बंधूंनो बघू शकता, ठाणे जिल्ह्यामधील या ठिकाणी शेतकऱ्यांची बाधित संख्या 35,676 दिलेली आहे आणि रक्कम या ठिकाणी 8,37,लाख रुपयांची मदत या ठिकाणी दिलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 49,517 दिलेली आहे, तर मदत 14,42,00,000 रुपये दिलेले. रायगड जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांची बाधित संख्या 18,578 दिलेली, तर या ठिकाणी 5,09,00,000ची मदत या ठिकाणी दिलेली. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 1,153 शेतकऱ्यांची बाधित संख्या दाखवलेली, 13 लाखाची मदत या ठिकाणी जाहीर झालेली. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 315 शेतकरी पात्र करण्यात आले आणि शेतकरी बंधूंनो 8 लाखांची मदत या ठिकाणी या जिल्ह्यांसाठी दिलेली. अशा प्रकारची ही मदत महाराष्ट्र शासनामार्फत शेतकरी बंधूंनो फक्त सप्टेंबर महिन्यामध्ये जे तुमचं शेती पिकाचं नुकसान झालं असेल त्यासाठी या ठिकाणी दिलेली आहे. हा GR या ठिकाणी आज प्रसिद्ध झालेला आहे. हा तुमचा डाटा आता अंतिम आहे. यानंतर जर काही अपडेट आली लगेचच आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊन यावा. या ठिकाणी दीपावलीच्या या ठिकाणी तुमच्या व तुमच्या कुटुंबांना हार्दिक शुभेच्छा. तुमची दीपावली आनंदाची, सुख समृद्धीची, भरभराटीची जाव हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.